नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज 29 जून 2026. मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, जूनचे फक्त 2 दिवस उरलेले आहेत आणि राज्यात जूनमध्ये कसा पाऊस या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत व पुढे जुलैचा पहिला आठवडा कसा असेल या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. राज्यात किती मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो याची संभाव्य आकडेवारी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इतिहासातील 146 वर्षातील जून हा राज्यातील सर्वात कोरडा कमी पावसाचा महिना गेलेला आहे. नवे नवे जात आहे. आता उर्वरित जवळपास 60% तूट ही राज्यात पावसाची होत आहे. ही भरून निघणे शक्य नाही. त्यामुळे इतिहासामध्ये 146 वर्षातील जून हा अतिशय कमी पावसाचा महिना गेलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे अल्निनोचं वर्ष आहे. सातत्याने आपण अल्निनोच्या पार्श्वभूमीवर अंदाज व्यक्त केले. सॉरी, शेतकऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला. निश्चित या अंदाजाचा शेतकऱ्यांना फायदा झाला असेल. वाजवी खर्चापासून निश्चित शेतकऱ्यांना काही अंशी का होईना मदत झाली असावी असं मी या ठिकाणी मानतो. मित्रांनो, हे आजची प्रतिमा आहे ECMWF ची. घाटावर आज कोकणामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत. विशेषतः अहिल्यानगर जिल्हा मित्रांनो संपूर्णपणे पावसाच्या छायेखाली आहे. मालेगाव मित्रांनो, या ठिकाणी मालेगाव आहे. नाशिकच्या पूर्व भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आज दिसत नाहीत. मित्रांनो, नंदुरबार, धुळे या भागातले माझे मित्र कंपनी सातत्याने मला फोन करतायत की आमच्या भागातला अंदाज सांगत चला. मित्रांनो, तुमच्या भागात आज सुद्धा हलक्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. फार मोठा पाऊस आज तरी नाही. मित्रांनो, उर्वरित आपण जर अमरावती नागपूर विभागात पाहिलं तर नागपूर विभागात चांगला पाऊस आहे. अमरावतीमध्ये हलक्या पावसाच्या नोंदी आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये चांगला पाऊस राहणार आहे. अगदी छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग यामध्ये साधारणतः प्रतिष्ठान म्हणजे पैठण या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर हा आमचा जालना जिल्हा आहे. या जालना जिल्ह्यात आज पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ECMWF ने दाखवल्या नाहीत, परंतु GSF या मॉडेलने जालना जिल्ह्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज दाखवलेल्या आहेत. वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत. खाली मित्रांनो पंढरपूर वगैरे इंदापूर या साईडला सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या मॉडेलने दाखवलेल्या आहेत. सातत्याने माझे कुरुडवारी मित्र त्यांच्या संदर्भातले विचारणा करत असतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये कसं असं, सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या नोंदी आज होतील. या पार्श्वभूमीवर मित्रांनो, आज आणि उद्या हा जूनचा दुसरा दिवस आहे, म्हणजे शेवटचा 30 जूनचा. जर मित्रांनो या पद्धतीने 30 तारखेला जर पाऊस पडला तर निश्चित राज्यात अंतर्गत भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहे. जो आपल्याला येलो कलर दिसत आहे, या येलो कलर मध्ये मित्रांनो चांगल्या पावसाच्या नोंदी आपल्याला होताना दिसतील अशी आशा करूया. आणि जून मधली तूट काही अंशी भरून निघावी अशीच आपण अपेक्षा करू. घाटावर जबरदस्त पाऊस दाखवलेला आहे. मुंबईला पाऊस चांगला दाखवलेला आहे. मित्रांनो, हा पावसाचाच भाग आहे, परंतु छत्रपती संभाजीनगर जो एरिया आहे आमचा, यामध्ये जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात चांगल्या पावसाची नोंदी आहेत. अहिल्यानगरमध्ये चांगले दाखवलेले आहेत. बीडमध्ये सुद्धा चांगले दाखवलेले आहेत. मित्रांनो, इकडं मालेगावमध्ये सुद्धा या याने टाकलेत. दुर्भाग्याने मित्रांनो नंदुरबार मध्ये या मॉडेलने सुद्धा आपल्याला कमी पावसाची नोंद 30 तारखेला सुद्धा दाखवलेली आहे. अशा रीतीने जळगावमध्ये चांगला पाऊस दाखवलेला आहे. अकोला, अमरावती, नागपूर विभागात चांगल्या पावसाच्या नोंदी यांनी दाखवलेल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता राज्यामध्ये आज आणि उद्या विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील. सर्वत्र पाऊस राहणार नाही, हे या लक्षात घ्या. मित्रांनो, पुढील साधारणतः 5 दिवस राज्यातले हवामान कसे असेल या पार्श्वभूमीवर आपण काही माहिती पाहणार आहोत. अतिशय महत्वाची माहिती आपण पाहू. मित्रांनो, ही काही मॉडेल पुढील 5 दिवसामध्ये या ठिकाणची जी लो प्रेशर सिस्टीम आहे ती राज्याच्या अंतर्गत भागात येत आहे. त्यामुळे निश्चित राज्यात पुढील 5 जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस वाढेल असे सर्वच मॉडेलकडून आपल्याला स्पष्ट होत आहे किंवा तसे सिग्नल आपल्याला मिळत आहेत. असं जर झालं तर मित्रांनो निश्चित जुलैचा पहिला आठवडा हा शेतकऱ्यांसाठी निश्चित चांगला असेल, यात कुठे दुमत नाही. वेगवेगळे मॉडेल मित्रांनो, हे ECMWF चंच मॉडेल आहे मित्रांनो.
या मॉडेलने मित्रांनो जबरदस्त पाऊस घाटावर दाखवलेला आहे. कर्नाटकमध्ये दाखवलेला, कर्नाटकला लागून असणारा जो सोलापूर भाग आहे या ठिकाणी जबरदस्त पाऊस दाखवलेला. कोल्हापूर, सांगली, सातारा मी पुढील 5 दिवस जुलैच्या पहिल्या आठवड्यात जर या मॉडेलनुसार जर पाऊस पडला तर मित्रांनो कोल्हापूर, सांगली, सातारा इकडे पूर परिस्थिती होईल आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व पश्चिम भागात चांगला पाऊस होईल, मुंबईला चांगला पाऊस होईल. अहिल्यानगरमध्ये मित्रांनो या मॉडेलने दक्षिण अहिल्यानगरमध्ये चांगला पाऊस दाखवलेला आहे. दुर्भाग्याने या मॉडेलने छत्रपती संभाजीनगर एरिया ज्याला आपण मराठवाडा म्हणू त्या भागात पावसाची तूट कायम दाखवलेली आहे. जर या पद्धतीने जर झाला लातूर, धाराशिवला चांगला पाऊस होईल, इकडं नांदेडच्या भागात चांगला पाऊस होईल. मित्रांनो या ठिकाणी अकोला, अमरावती, यवतमाळ या भागात चांगल्या पावसाच्या नोंदी थोड्याशा मध्यम होतील. मित्रांनो नंदुरबार, धुळे या मॉडेलने चांगला पाऊस दाखवलेला आहे. या ठिकाणी नंदुरबार संदर्भातले सर्वच मित्र माझे विचारणा करतायत की जुलैचा पहिला आठवडा नंदुरबारसाठी, धुळेसाठी चांगला असेल असं या ठिकाणी या मॉडेलनुसार दिसतंय. परंतु हा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा एरिया यामध्ये मित्रांनो अगदी लातूर पर्यंत हा अंतर्गत महाराष्ट्राचा भाग थोडासा या मॉडेलने रडारवर दाखवलेला आहे. असो यामध्ये चेंजेस होत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर किती मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो मित्रांनो घाटावर त्याच्या काही नोंदी आपल्या हाती लागलेल्या आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो आपण हे मुंबई पाहू आपण पुढे मुंबई चला भोलसारे ते असं तर त्याचे काही घेणं देणं मुंबईमध्ये 556 मिलीमीटर पाऊस पडू शकतो पुढील 8 दिवसामध्ये मित्रांनो म्हणजे एकूण 8 दिवस 1 तारीख ते 6-7 तारखेपर्यंत आहे. नाशिकमध्ये 342 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. अकोले जे मित्रांनो जायकवाडी धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे त्या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. अकोलेमध्ये 177 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. पुणे पश्चिम मध्ये मित्रांनो 206 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. दापोली वगैरे 572 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. सातारा 219 मिलीमीटर. मी तुम्हाला जे सांगितलं की या भागात पाऊस पडल्यामुळे पूर परिस्थिती कोकणात आणि कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे होऊ शकते असं आपल्याला या मॉडेलनुसार दिसत आहे. मित्रांनो मालेगावमध्ये सुद्धा 245 मिलीमीटर पावसाचे नोंद दाखवलेत. अंतर्गत महाराष्ट्रात छत्रपती येतात 100 ते 150 मिलीमीटर पर्यंत पाऊस होऊ शकतो. अहिल्यानगरमध्ये मित्रांनो 86 मिलीमीटर पाऊस दाखवलेला आहे. अकलूज वगैरे या भागात सुद्धा त्यांनी पाऊस दाखवलेला आहे. या मॉडेलनुसार जर पाऊस पडला तर निश्चित मित्रांनो आपली राज्याची जी गरज आहे ती भरून निघेल एवढी आशा आपण करूया. आणि येणारा जुलैचा पहिला आठवडा शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असो असो चांगला पावसाचा घेऊन येऊ एवढीच विनंती आपण निसर्गाकडे करू. मित्रांनो या व्हिडिओचा सारांश एवढाच आहे की जुलैचा पहिला आठवडा हा चांगला पावसाचा असेल. जूनमध्ये उर्वरित 2 दिवस 30 तारखेला विखुरल्या 30 तारखेपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल आणि मला वाटत नाही की जूनमधली तूट आता भरून निघेल. कारण जून हा इतिहासातील 146 वर्षातील सर्वात कोरडा आणि कमी पावसाचा महिना ठरेल हे मात्र निश्चित. एवढंच सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.